मी चौथीला असतानाची गोष्ट. रविवारची दिवस होता. शाळेला सुट्टी असल्याने दुपारपर्यंत आमचा नुसता धिंगाणा सुरू होता. सगळे खेळ खेळून झाल्यावर मला अभ्यासाची आठवण झाली. मग मी माझ्या माऊस बहिणीच्या म्हणजे मंगलच्या घरी अभ्यास करायला आलो. मंगलच्या घरात माझ्याच वयाची 5-6 मुलं मुली होती. आम्ही सगळे एकत्र बसूनच अभ्यास करायचो. त्या दिवशी आम्ही अभ्यासाला बसलो. हसत खेळत आमचा अभ्यास चालला होता. तासभरातच आमचा सगळा अभ्यास संपला. अभ्यास करता करता 4 वाजले होते. संध्याकाळ व्हायला अजून थोडा अवधी होता. त्यामुळे लगेच घरी जायची मला घाई नव्हती. मग मीच मुलांना म्हणले, आपण एखादा खेळ खेळायचा का? हो, खेळूया आपण खेळ. सगळेच आनंदाने होकार देत ओरडले. कोणता खेळ खेळायचा? मी विचारले. आपण खेळूया का? संतोषने विचारले. नको, त्यासाठी अगोदर कापडाचा चेंडू बनवावा लागेल, मंगल म्हणाली. मग गाण्याचा भेंड्या खेळूया का? दत्ताने तिच्या आवडीचा खेळ सुचवला. काही नको, भेंड्या, तुझी सगळी गाणी पाठ आहेत. आमची गाणी पाठ नसल्याने भेंड्याचा खेळात तू जिंकतेस. त्यापेक्षा दुसरा खेळ खेळूया. सगळ्यांनी लताच्या म्हणण्याला विरोध केला. मग कोणता खेळ खेळायचा? नाराज झालेल्या लताने विचारले. आपण लपाछपीचा खेळ खेळूया का? फार मजा येते लपाछपी खेळताना, मी माझे मत मांडले. हो, चालेल, आपण लपाछपी खेळूया. सगळ्यांनी माझ्या सूचनेला मान्यता दिली. मग आम्ही लपाछपी खेळायचे ठरवले. लपाछपी खेळण्यासाठी माझ्या बहिणीचे घर अगदी योग्य होते. लाकडी कडीपाटाचे आणि भक्कम माळा असणारे मंगलचे घर म्हणजे आमचे खेळाचे मैदानच होते. आमचा खेळ सुरू झाला. सुरुवातीलाच माझ्यावर राज्य आले. बाकीचे सवंगडी लपण्यासाठी घरभर पांगले. योग्य जागा पकडून सगळेजण लपले. मी प्रत्येकाला शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मंगलचे घर एवढे मोठे होते की मला लपलेले माझे सवंगडी काही केल्या सापडेनात. माझ्यावरचे राज्य खूप वेळ चालले. मी त्यांना शोधून थकलो. तासभर मी त्यांना शोधण्यासाठी धडपडत होतो. पण एकदाही मला सगळे सवंगडी शोधता आले नाही. राज्य घेऊन मी रणकुंडीला आलो होतो. अखेर माझी दया येऊन मुलांनी माझ्यावरचे राज्य दुसऱ्या मुलाला दिले. मग मात्र मी मनाशी ठरवले की आता यांना लवकर सापडायचे नाही. अशा ठिकाणी लपून बसायचे की हे सारे मला शोधताना वैतागले पाहिजे. मग काय, मनाशी ठरवल्याप्रमाणे मी लपण्यासाठी मुलांची नजर चुकवून दिल्याने माडीवर आलो. माडीवर काळामिट्ट अंधार होता. या अंधारात मी कुणाला दिसणार नाही याची मला खात्री होती. तरीही उगाच धोका नको म्हणून या अंधारातच मी अशी जागा शोधत होतो की जिथे मला कुणी शोधू शकले नसते. अंधारात माडीवर इकडून तिकडे फिरत मी जागा शोधत होतो. तोच माझी नजर जिन्याच्या वर असणाऱ्या एका जागेकडे गेली. जिन्याने सरळ वर चढून आले की अगदी समोरच ती जागा होती. वरून लाकडी झाकण लावून बंद केलेल्या त्या जागेत धान्य साठवतात हे मला मंगलने मागे एकदा सांगितले होते. मी त्या जागेत लपण्याचे ठरवले. मग मी पटकन त्यावरचे झाकण उचलले, आत पाय टाकला आणि इथेच माझे नशीब माझ्यावर रुसले. मी ज्या जागेत लपायला गेलो होतो ती जागा म्हणजे एक खोल बळद होते. बळद म्हणजे धान्य साठवण्यासाठी भिंतीमध्ये तयार केलेली खोल अंधारी जागा. जिन्यासमोरील त्या बळदाचा मंगलच्या घरचे लोक धान्य साठवण्यासाठी उपयोग करायचे आणि मी नेमका त्यात लपण्यासाठी गेलो. अंधार नसल्याने मला ते बळद किती खोल आहे हे समजले नाही. आत पाय टाकताच मी एखाद्या पोत्यासारख्या दाणकन त्या बळदात आढळलो. बळद खूप खोल होते. धान्याने ते भरलेले नव्हते, पण माझे सुदैव त्यात तळाला थोडेसे धान्य शिल्लक होते. मी वरून जो आढळलो तो त्या धान्यावर पडल्याने मला फारसे लागले नव्हते. मात्र खाली कोसळताना बळदाचे वरचे लाकडी झाकण आपोआप बंद झाले. झाकण बंद झाल्याने मी अलगदपणे त्या अंधाऱ्या बळदात कैद झालो. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, दमट आणि कुबट वास आणि वरून पडल्यामुळे अंगभर पसरलेल्या वेदनांनी
मला रडू कोसळली. मी मदतीसाठी हाका मारू लागलो, पण माझ्या हाका काही कोणाच्या कानावर पडल्या नाही. बराच वेळ झाला माझी सुटका करायला कोणी आले नाही. रडून रडून माझे डोळे सुजले आणि हाका मारून माझा घसा बसला. मी कोणाला सापडू नये म्हणून या बळदात शिरलो होतो, पण आता मला कुणीतरी शोधावे आणि येथून बाहेर काढावे असे मला वाटत होते. लपाछपी खेळणारी माझे मित्रही इकडे माडीवर फिरकले नाहीत. मी एकटाच या अंधाऱ्या बळदात अडकून पडलो होतो. कोणीतरी माडीवर येईल आणि माझी या बळदातून सुटका करील या आशेने मी मान वर करून बळदाच्या बंद दाराकडे बघत होतो. मधून क्षीण आवाजात सुटकेसाठी हाक मारत होतो, पण कुणीही वर आले नाही. सुटकेची वाट बघून बघून मी थकलो. बळदाच्या आत भिंतीला पाठ टेकून मी असहायपणे बसलो. अन तशा अवस्थेत माझ्या नकळतपणे डोळा लागला. इकडे मला शोधून शोधून वैतागलेले माझे सवंगडी खेळ बंद करून निघून गेले. त्यांना वाटले की मी राज्य येईल या दृष्टीने घरी पळून गेलो असेल. मी माडीवरील बळदात अडकलोय याची त्यांना कल्पना नव्हती. बघता बघता रात्र झाली. रात्र होऊनही मी घरी न पोचल्याने आई बाबा घाबरले. त्यांना मला गावभर शोधले, मी कुठेच दिसेना. तसा त्यांचा धीर सुटला. मग मंगलच्या घरी येऊन त्यांनी माझी चौकशी सुरू केली. मंगल किशोर आला होता काय कडे? रात्र झाली तरी तो घरी आला नाही. कुठे गेलाय कुणास ठाऊक. आम्हा सगळीकडे शोधले पण त्याचा पत्ता नाही. तुला काही माहित आहे का? आईने काळजीने विचारले. मावशी, मगाशी किशोर आणि आम्ही इथेच खेळत होतो. लपाछपी खेळताना तो लपायला गेला आणि परत मला दिसलाच नाही. आम्हाला वाटले तो घरी पळून गेला असेल. मंगलने सांगितले. मुले इथेच लपाछपी खेळत होती आणि तेव्हापासूनच मी बेपत्ता आहे हे लक्षात येताच माझे आई बाबा घाबरले. मग घाई करत सगळे जण माझा घरात शोध घेऊ लागले. काही जण घराच्या आसपास मला शोधू लागले. आई तर रडवेली होऊन मला हाका मारत शोधत होती. मला मात्र बाहेर काय चालले याची काहीच कल्पना नव्हती. मी रडून रडून बळदात झोपी गेलो होतो. मंगलचे बाबा आणि माझे बाबा कंदील घेऊन मला शोधायला माडीवर आले. ते माडीवर माझा शोध घेत असताना मी त्यांचा आवाज ऐकला आणि मी तारकन जागा लागलो. सुटकेच्या आशेने मी बळदातून ओरडू लागलो. माडीवर माझा शोध घेणाऱ्या माझ्या बाबांनी माझा आवाज ऐकला. तसे त्यांनी बळदाचे झाकण उघडले. कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी बळदात डोकावले. बळदाच्या तळाशी रडणारा आणि सुटकेसाठी हाका मारणारा मी त्यांना दिसलो. मग घाईघाईत त्यांनी बळदात उतरून मला वर काढले. बळदात पडल्याने माझी झालेली अवस्था पाहून आईला तर रडूच कोसळले. तिने मला पोटाशी धरत पटापटा माझे मुके घेतले. एवढा वेळ माझ्या काळजीने धस्तावलेले तिचे आईचे काळी मी सुखरूप असल्याचे बघून आनंदाने हरकले. आई माझ्याकडे बघता बघता मधूनच रडत होती आणि मधूनच हसत हसत माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती. लपाछपी खेळता खेळता संकटात सापडलेल्या आपल्या लेकराकडे बघून तिच्या चेहऱ्यावरही आसू आणि हसू याची लपाछपी चाललेली होती.